संभाजीनगरमध्ये जिकडे पुन्हा एकदा मनोज जरांगे बोलतायत. पहिला गेले सुखरूप माघारी आणले की सगळे नाही तर एखादा मला असता करा आंदोलन कसलं की आणि ते पळून गेलं असतं जात बसून. मनोज जरांगे त्या तर 20 तारखेपासून आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास 288 आमदार पाडून मुंबईत येऊ असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय मनोज जरांगे यांनी. सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले. मला आणखीन डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची येळ येईल. मला डाव टाकू द्या कारण ते आपलं डाव टाकायला लागले. तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकले. 2 ते 3 डाव टाकले. मी तुम्हाला 20 तारखेला सांगत. हो ते थोडे सांगण्यासारखे नाहीत म्हणून का कारण जे संभाजीनगरमध्ये कधीच शक्य नाही ते आज सरकारनं करून घेतलं. संभाजीनगरमध्ये जी गोष्टच शक्य नाही या आंदोलनामुळे इथं ठेवली. ही गोष्ट मी 20ला सांगतो कारण मला बघू दे हे कशात ठरते काय सापडेलं यांनी किंवा काय सापडून सापडलंय का यांना. यांचे प्रायव्हेट ड्रोन कशासाठी होते हेही मला बघू द्या. मी यांना वाटत असेल आम्ही करतोय ते नाही पण ते काय करते मला 2 दिवसाच्या आत माहिती मिळती म्हणजे मिळती म्हणून त्यांचा डाव मी यशस्वी होऊ देत नाही. त्यांनी 2-3 कामं आज केलेत त्यांना त्यातून काय साध्य करायचं होतं हे मला कळू द्या. कोणी बैठका घ्यायला पाहिजेत त्या न घेता जे ज्याचं हे क्षेत्रच नाही